मी सारिका अतुल मोरे, यशस्वी महिला सामाजिक संस्थेची संस्थापिका आहे। गेले 10 ते 12 वर्ष झाले मी या फील्डमध्ये आहे। लहानपणापासून असंच काहीतरी ध्येय होतं की काहीतरी करायचं। एक विधवा महिलेचं जीवन हे काय असतं हे मी माझ्या आईपासून पाहिलेलं आहे की काहीतरी आपण केलं पाहिजे समाजासाठी। योगायोगाने मिस्टर पण माझे एवढे चांगले आहेत। मी 10वी फेल होते। माझं लग्न झाल्यानंतर त्यांनी 10वी पास शिक्षण करून घेतलं। बाहेरून मग मी 12वी केली। त्याच्यानंतर बालवाडी टीचरचा कोर्स केला आणि मला खूप आवडतं लहान मुलांना शिकवायला वगैरे। म्हणजे मला सोशल वर्क मध्येच खूप आवडतं। नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे। कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं। एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब। नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये। समाजकार्यामध्ये खूप सारे लोक कामं करतात आणि यांच्यासारख्या लोकांमुळेच जो आपला समाज मागे राहिलेला आहे, खालावलेला आहे आणि ज्यांच्यासाठी कुणीच काही करत नाहीये, त्यांची दखल घेतली जाते। जर विधवा महिला असतील किंवा शिक्षणाची कमतरता जिथे असते किंवा लहान मुलांना टाकून देण्याचे जिथे पराक्रम होतात, पराक्रमच म्हटले पाहिजेत, तिथे कुणीतरी आपल्या आणि तुमच्यासारखे समाजसेवक येतात आणि आपल्याला मदत करतात। अशाच एक समाजसेविका आज आपल्या बरोबर आहेत, सारिका अतुल मोरे। मॅडम, तुमच्याबद्दल आम्हाला सांगाल? मी सारिका अतुल मोरे, यशस्वी महिला सामाजिक संस्थेची संस्थापिका आहे। गेले 10 ते 12 वर्ष झाले मी या फील्डमध्ये आहे। याच्या आधी म्हणजे लहानपणापासून असंच काहीतरी ध्येय होतं की काहीतरी करायचं। त्याच्यानंतर माझे वडील 98 साली वारले। तर एक विधवा महिलेचं जीवन हे काय असतं हे मी माझ्या आईपासून पाहिलेलं आहे। तर माझ्या डोक्यात होतं की काहीतरी आपण केलं पाहिजे समाजासाठी। तर म्हणतात ना, योगायोगाने मिस्टर पण माझे एवढे चांगले आहेत। मी 10वी फेल होते। माझं लग्न झाल्यानंतर त्यांनी 10वी पास शिक्षण करून घेतलं। बाहेरून मग मी 12वी केली। त्याच्यानंतर बालवाडी टीचरचा कोर्स केला। बरेच कोर्सेस झाले माझे। सगळ्यात पहिला जॉब मी केला गव्हर्नमेंट स्कूलमध्ये कम्प्युटर टीचर म्हणून। आणि मला खूप आवडतं लहान मुलांना शिकवायला वगैरे। म्हणजे मला सोशल वर्कमध्येच खूप आवडतं। त्याच्यानंतर मग काही कालावधीने कॉल सेंटर सुरू करण्याचं असं डोक्यात होतं, म्हणून तोही जॉब केला। त्याच्यानंतर 2012 मध्ये आम्ही स्वतःचं टी शर्ट, ट्रॅकसूट, स्वेटशर्ट या गारमेंटचं एक सेटअप उभा केला, छोटासा कारखाना। पण काही म्हणतात ना, आपल्याला महाराष्ट्र म्हणजे मराठी लोकांना उद्योग लवकर कळत नाही। मग त्याच्यामध्ये आम्ही खूप काही लॉसमध्ये गेलो। म्हणजे आम्ही जे शून्यातनं उभं केलं होतं ते परत हे झालं, तिथे गेलं। पण न घाबरता सगळा सेटअप उचलून घरातल्या हॉलमध्ये ठेवून टाकला। त्याच्यानंतर हे तर करायचंच होतं। मग एक विधवा महिलेचं जीवन काय असतं की नवरा गेला, तिने टिकली लावायची नाही, तिने साडीला पिन करायची नाही, तिने कुठलेही म्हणजे आमच्या आई संत संघात वगैरे जायची, मग तिने ते कुंकू लावलं तर माझ्या सासर घरी त्याच्यावर चर्चा व्हायची। तर ते मी तिचं जीवन पाहिलेले। कारण वडील असताना ती एखाद्या नाही का मोठा टिक्का, जोडवी वगैरे, तर मला ते खूप फील व्हायचं। त्याच्यानंतर सासर घरी माहेरचं बॅकग्राऊंड थोडंसं स्ट्रॉंग नसल्यामुळं खूप त्रास झाला। माझा स्वभाव खूप बिंदास आहे, सगळ्यांशी बोलणं वगैरे, पण रॉंग कधी वागणार नाही। आणि माझं जग, माझी 2 मुलं, माझा नवरा। तर मला हिचं म्हणजे कोणी नाहीये, हिचं कोणी बोलणार नाही। मग मला थोडासा घरातनं त्रास व्हायला लागला। दीर जाऊ वगैरे अशी काही यंग मुलं असतील, ती बोलली तर म्हणायची हिचं काहीतरी आहे, असं स्पष्ट नाही, बाहेरून कळायचं। खूप त्रासले, म्हणजे सुसाईड करण्याचा पण प्रयत्न केला। अरे बापरे! पण माझे मिस्टर खूप भारी, त्यांनी कधीही मला असं म्हटले नाही की माझे घरचे असे बोलतात आणि तू तशी आहे। मग खूप काय झालं, मग माझे एक मावस मामा आहे, त्यांना मी ही गोष्ट सांगितली। म्हटलं, मामा मी काय करू, मला तर माझ्या मुलांना खूप काही शिकवायचंय, मला याच्यातनं खूप काही करायचंय माझ्या आईसाठी, भावांसाठी, माझ्या फॅमिलीसाठी। तर म्हणजे बाळा तुला स्वतःला स्ट्रॉंग व्हावं लागेल। कारण पोलीस चौकी वगैरे ह्या गोष्टी आहे ना, करायचं म्हटलं की तिथेही पैसे वगैरे खूप काही चालतं आणि झालेलं आहे असं। तर मग मी एकदा कंप्लेंट पण दिली। तर तिथे कंप्लेंट दिल्यानंतर आहे ना, सासू सासऱ्यांनी मला सपोर्ट करायचा ना, तर त्यांना सपोर्ट केला। पण नाही, मी डगमगले नाही, माझे मिस्टर माझ्यासोबत होते। काही समजूतदार पोलीस होते, त्यांनी समजून सांगितलं की अरे एवढी छान तुझी बायको आहे, तू बाबा लांब का यांच्यापासून। हे करत असताना मग मिस्टर म्हटले की नाही ठीक आहे। मग मला म्हटले की एक काम कर, तू जर तुझ्या कुठल्या तरी ह्याच्यात बिझी राहशील ना,
तर तू यांच्याकडे लक्ष देणार नाही, काय बरोबर बोलत आहे. बरोबर. ठीक आहे, काही दिवसांनी मग तसंच झालं. मग परत त्याच गोष्टी कानावर यायला लागल्या. बरं. मग खूप मोठा अर्ज केला, पोलीस चौकीत दिला. म्हणलं आता मला सहन होत नाही, मी जर सुसाईड केलं तर याला फक्त जबाबदार ही लोक आहेत. मग ते म्हटले की मॅडम तुम्ही ते सही करा, आम्ही त्या लोकांना बोलून घेतो, यांचं रिमांडच काढतो. बरोबर. मग माझे मिस्टर म्हटले की नको बाबा, काय ना आता आपण हे फक्त बघतोय, पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम होईल, आपली मुलं वगैरे. बरोबर. आमच्या ननंदबाईंना वगैरे सांगितलं, मग त्यांनी त्यांना समजून सांगितलं की काय करायचं. मग ते कुठंतरी थोडंसं स्टॉप झालं. ते करता करता नाही म्हटलं, माझ्या डोक्यात असं होतं की माझ्या आईचा हा प्रॉब्लेम आहे, म्हणजे मला वडील नाही म्हणून मला त्रास होतोय, फॅमिली बॅकग्राऊंड स्ट्रॉंग नसल्यामुळे मी दुसऱ्यांसाठी का नाही मदत करावी. म्हणून असं करता करता काही पक्षाच्या द्वारे पण मी जात होते. मग तिथलंही वातावरण मी पाहिलं की एक महिला, मिडल क्लास महिला जेव्हा राजकारणात जाते तर तिच्याशी वागणूक काय असते तेही मी सोडून दिलं. मग असं ठरवलं की आपण स्वतः काहीतरी करायचं, जेणेकरून आपल्याला कोणाच्या हातापायी पडायला नको. मग सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये पण काही लोकांनी मला म्हटले की मॅडम आम्ही तुम्हाला ही मदत करू, ती मदत करू, पण ज्या वेळेस हे उभं केलं कोणी मदत केलेली नाही. मग मी पण ठरवलं की नाही, जे होईल ते जसं होईल तसं स्वखर्चाने. त्याच्यामध्ये हळदी कुंकाचे कार्यक्रम आहे, कुठलेही प्रोग्राम मी करायचे. आणि मला माहितीये मी खूप चांगलं करते याचं नक्की. देवाच्या कृपेने 2021 मध्ये मला वृंदा भंडारी भेटल्या. त्यांच्या इव्हेंट्स म्हणून असं त्यांच्या कंपन्या वगैरे आहेत, त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे मला पुरस्कार भेटत गेले. त्यांनी वेगवेगळ्या ह्याच्यातनं मला सपोर्ट केला. आणि माझ्या ज्या महिला आहेत, म्हणजे मोजून 10 महिला अशा आहेत की कुठलाही प्रोग्राम, जसं की हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे, मी तुम्हाला नक्की बोलवेल त्या कार्यक्रमाला. त्या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलं ना, तर मला फक्त सांगावं लागतं की हे करायचं, हॉल पासून कसा कार्यक्रम हे करायचं सगळं त्या लेडीज बघतात. खूप छान परिवार आहे माझा. आणि मला खूप, म्हणजे माझी जी स्वतःचे सख्खे नातेवाईक त्यांच्यापेक्षा माझ्या ज्या महिला आहेत त्या मला असं वाटतं की हा माझा परिवार आहे. बरोबर. आणि खूप काही मोठं करायचंय, जसं की माझं गारमेंटचा सेटअप आहे, तो मला खूप मोठा करायचा आहे. त्याच्यामध्ये का मोठा करायचा आहे की मला फायदा होऊन म्हणणार, ज्या महिला आहेत त्यांना मला रोजगार द्यायचा आहे. बरोबर. त्यांना बाहेर कामाला जाऊन त्रास घेण्यापेक्षा त्यांना इतकं सक्षम करायचंय की त्यांनी माझ्या इथे येऊन काम करून त्यांचं घर, त्या स्वतंत्र काहीतरी. आणि कोणीतरी काहीतरी फक्त देण्यापेक्षा किंवा काहीच आपलं काही करत नाही आणि उगाच आपण त्यांना मदत करतोय असं असण्यापेक्षा स्वकष्टाने केलेली जी भाकरी असते ती जास्त चविष्ट लागते असं मला वाटतं. किती महिला साधारण तुमच्या बरोबर आतापर्यंत आहेत? आता माझ्या महिला जवळजवळ आम्ही 4,500 महिलांचं संघटन आहे. ते सगळ्या विधवा महिला आहेत? नाही, सगळ्या नाही, सगळ्या म्हणजे विधवा पण आहेत, सिंगल मदर आहेत आणि बाकी इतर पण आहे. बरं. ह्या विधवा महिलांपर्यंत तुम्ही कशा पोहोचता? यांच्यासाठी आपण कसं करतो की काही छोटे मोठे आपण कार्यक्रम ठेवतो, म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून. मग त्याच्यामध्ये जेव्हा त्यांना कळतं की इथं काहीतरी आम्हाला त्या माध्यमातून सपोर्ट भेटतो तर ते आपोआप माझ्याकडे येतात. ओके. तुम्ही असं काही त्यांचं गेट टुगेदर वगैरे करता? हो, माझं असतं. आम्ही अवेअरनेस प्रोग्राम ठेवतो. आता 28 मेला पाळी दिवस होता, स्वच्छता दिवस, त्याच्यासाठी आम्ही कार्यक्रम ठेवला होता. त्यांना फ्रीमध्ये पॅड वगैरे वाटप. तर त्याच्यासाठी आपल्या एक सुप्रिया मॅडम आहे उद्योजिका, आणि प्रणय सर, त्यांनी मला ते सॅनिटरी नॅपकिनसाठी हेल्प केली. म्हणजे कवचित लोक माझ्याकडे अशी आहेत ना की ते खूप छान आहे, स्वतः मनाने म्हणतात मॅडम हे पाहिजे घ्या तुम्ही. नाही, जिथे कॉज चांगला असतो ना किंवा जे आपण कार्य करतोय ते चांगल्या कामासाठी किंवा चांगल्या उद्देशाने करतो, तिथे आपोआप लोक जॉईन होतात आणि ते मदत करायला येतात की नाही आपण पण हे करायला पाहिजे किंवा हे बाकीच्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. इव्हन आता पुणे इतकं म्हणजे स्ट्रॉंग झालेलं आहे, आपण एवढे विद्येचं माहेरघर वगैरे म्हणतो, पण तरीही अशी वागणूक महिलांना मिळणं ही खूपच वाईट गोष्ट आहे. आणि त्याच्यातनं तुम्ही सगळ्यांना बाहेर काढताय, एक आधार देताय. म्हणजे असं वाटत नाही मला कुणाची गरज असते, पण एक जो आधार असतो ना महिलेला की हा बाबा तू कर, मी आहे, तर तो एक आधार तुमच्यासारख्या महिला त्यांना देतायत असं मला वाटतं. आणि म्हणजे माझं वडिलांचं गाव इकडे खेड शिवापूर, कोंडणपूरची देवी आहे ना, तिथे आतमध्ये राठोडे गाव. वडिलांची 1.5 गुंठा जागा आहे. वडील वारल्यानंतर कसं होतं, माझी जी भावंड आहेत त्यांना संगत चांगली नव्हती, ती व्यसनाच्या आहारी गेली. 2021 मध्ये माझा भाऊ ऍक्सिडेंटमध्ये गेला, मोठा आहे. मग ते ड्रिंक वगैरे करायचं, आईला सांभाळायचं नाही. तेव्हापासून तर आतापर्यंत आईचं जे काय आहे आम्ही दोघी बहिणी बघतोय. तर मला अशा प्रत्येक आईचा आधार व्हायचा.
त्यासाठी तिथे आम्ही वृद्धाश्रम करणार आहे की जेणेकरून मला कुठे असं वाटलं की कोणत्या आईचा मुलगा तिला शिवीगाळ करतोय, मारहाण करतोय, तिला पाहत नाहीये, त्रास देतोय मानसिक, अशा आईला मी तिथे सांभाळणार आहे. वाव. असं माझं स्वप्न आहे, ते करणार आहे हळूहळू. एक तुम्हाला म्हणजे इन्फॉर्मेशन म्हणून सांगते, खूप साऱ्या म्हणजे शासकीय अशा खूप साऱ्या आपल्याकडे गोष्टी आहेत जेणेकरून तुमच्यासारख्या लोकांना त्याची मदत होते. तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की आपण त्यांना सशक्त करायचा प्रयत्न करतो. तुम्ही ब्युटी पार्लरचे कोर्सेस वगैरे त्यांना देता किंवा आता गार्मेंटबद्दल तुम्ही त्यांना माहिती देताय आणि त्यांच्याकडून रोजगार करवून घेताय. तर त्याच्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट खूप काही फंडिंग्स देतात. तर तेही तुम्ही अप्लाय करावेत आणि तिथूनही तुम्हाला मदत मिळू शकते ह्या गोष्टींसाठी. आणि जिथे तुम्ही 4,000 लोकांपर्यंत पोहोचताय तिथे अजून 10,000 लोकांपर्यंत आरामात तुम्ही करू शकता. खूप छान वाटलं मॅम आज तुम्हाला इथे बोलवून आणि तुमची सगळी स्टोरी ऐकून. नक्कीच तुमच्यासारख्या अजून 4 महिला जर उभ्या राहिल्या तर ह्या ज्या लोकांना असं वाटतंय की आपल्याला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे, त्यांना नक्कीच आधार मिळेल आणि त्यांना खूप साऱ्या गोष्टी करता येतील ज्या की त्या असं बघतायत की नाही माझ्या मागे कोणी नाही म्हणून मी करू नाही शकत, पण त्या नक्की तुमच्यामुळं त्यांना पॉसिबल होतील असं मला वाटतं. थँक्यू सो मच आज इथे आल्याबद्दल. थँक्यू.